शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गुलगटे, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. शेतकरी बंधूंनो, आपल्या कंपनीने लॉन्च केलेलं ह्युमिक ऍसिड 98% ह्युमिक ऍसिड हफाक गोल्ड हे अतिशय अल्पावधीमध्ये शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं आहे आणि अतिशय कमी कालावधीमध्ये आपल्या हफाक गोल्डने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. मित्रांनो, कोणत्याही ह्युमिक ऍसिडचं महत्वाचं काम आहे पांढऱ्या मुळीला जन्म देणे. पांढऱ्या मुळीला जन्म देण्याचं काम हफाक गोल्डचं आहे. त्या मुळीचं पुढचं पोषण किंवा त्या मुळीची पुढची वाढ हे हफाक गोल्डचं काम नाहीये. कोणत्याही वनस्पतीच्या पांढऱ्या मुळीला जन्म देण्याचं काम हे हफाक गोल्डचं आहे. त्या मुळीचं पुढचं पोषण किंवा त्या मुळीचा पुढचा प्रवास हा तुम्ही त्या पिकाला किंवा त्या झाडाला किती सुग्रास आहार देताय ह्यावरती अवलंबून आहे. हफाक गोल्डने तुमच्या पिकाची 24 तासामध्ये मुळी सुरू होते आणि ते आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. परंतु त्या मुळीचा पुढचा प्रवास जर तेवढ्याच गतीने करायचा असेल तर त्या पिकाला सुग्रास आहार देणं गरजेचं आहे. त्यापैकी आता मी तुमच्या समोर जे ठेवलेले 3 प्रॉडक्ट आहेत, ह्या 3 प्रॉडक्टचा मी इथे उल्लेख करणार आहे. कोणत्याही पिकाला सर्वात जास्त गरज असते ते स्फुरदाची. स्फुरद म्हणजे फॉस्फरस हा घटक वनस्पतीला बीजांकुरण झाल्यापासून ते वनस्पती जिवंत असेपर्यंत लागणारा घटक आहे. त्यामुळेच प्रत्येक कंपन्यांचे जे वरखतांचे डोस आहेत त्यामध्ये स्फुरद हा जास्त दिलेला आहे. जसं की 18-46-0 46% स्फुरद आहे, 12-61-0 61% स्फुरद आहे, 13-40-13 40% स्फुरद आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या भारतीय उपखंडातील जमिनींमध्ये नैसर्गतः स्फुरदाची कमतरता आहे. त्यामुळं स्फुरद हा घटक जास्त दिलेला आहे. पांढरी मुळी हफाक गोल्डने जन्माला घातल्याच्या नंतर त्या पिकाला जर तुम्ही बॅलन्स डोस दिला आणि स्फुरद त्यातल्या त्यात जर जास्त प्रमाणात दिलं तर त्या मुळीचा पुढचा प्रवास अतिशय वेगाने होतो. त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. तर ह्या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला हे सांगू इच्छितो की नॉर्मन बोरलॉगचं हफाक गोल्ड सोडल्यानंतर पिकाला तुम्ही नॉर्मन बोरलॉगचं फॉस्फोरिच 85 जे की अतिशय शुद्ध फॉस्फोरिक ऍसिड आहे. मार्केटमधल्या फॉस्फोरिक ऍसिडमध्ये सल्फ्युरिक ऍसिड किंवा पाण्याची भेसळ केली जाते. तर अशा पद्धतीचे फॉस्फोरिक ऍसिड पिकांना हानिकारक असतात. सल्फ्युरिक ऍसिड युक्त फॉस्फोरिक ऍसिड जर सोडलं तर तुमच्या पिकाची पांढरी मुळी डॅमेज होऊ शकते. परंतु जर शुद्ध फॉस्फोरिक ऍसिड सोडलं तर पांढरी मुळी डॅमेज होणार नाही आणि त्या मुळीला एक सुग्रास खाद्य मिळेल. फॉस्फोरिक ऍसिड सोडल्यानंतर 4 दिवसांनी आपलं रेकमेंडेशन आहे गिर अमृत गोल्ड आणि त्यासोबत हे बॅक्टोफर्ट किट. आता बॅक्टोफर्ट किट मध्ये काय आहे तर बॅक्टोफर्ट किट मध्ये जीवाणू आहेत आणि गिर अमृत गोल्ड मध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे 16च्या 16 घटक नैसर्गिक किंवा जैविक पद्धतीने देण्यात आलेली आहेत. मग हफाक गोल्डने पांढरी मुळी सुरू केल्यानंतर 3ऱ्या दिवशी तुम्ही फॉस्फोरिच 85 जर दिलं एकरी 2 लिटर ह्याप्रमाणे आणि त्यानंतर 4 दिवसांनी गिर अमृत गोल्ड आणि बॅक्टोफर्ट किट दिलं तर तुमच्या पांढऱ्या मुळीचा प्रवास पुढं 15 दिवस, 1 महिना, 1.5 महिन्यांपर्यंत चालतो. हे आम्हाला मिळालेले रिझल्ट आहेत. हफाक गोल्डच्या नंतर हे 3 प्रॉडक्ट तुम्ही कशा पद्धतीने सोडायचे ते आता तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. फॉस्फोरिच 85 ह्याच्यासोबत तुम्ही इतर अन्न घटक देऊ शकता जसं की पोटॅश आहे. जर फळांची स्टेज असेल तर म्युरेट ऑफ पोटॅश देऊ शकता, त्याचा खर्च कमी आहे. जर तुमची परिपक्वतेची स्टेज असेल तर पोटॅशियम शिओनाइट देऊ शकता, त्याच्यानंतर 0050 पण देऊ शकता. आणि गिर अमृत गोल्ड आणि बॅक्टोफर्ट अल्ट्रा हे देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ती अशी आहे, गिर अमृत गोल्ड हे 5 लिटर एकराचा डोस आहे आणि बॅक्टोफर्ट किट पण एकराचा डोस आहे. हे 2 प्रॉडक्ट आदल्या दिवशी 200 लिटर पाण्यामध्ये कालवायचे आहेत. त्यामध्ये 2 किलो काळा गुळ, 2 किलो बेसन पीठ आणि 4 ते 5 कोंबडीचे अंडे फोडून टाकायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी हे मिश्रण सोडायचं आहे. ह्या पद्धतीचं जर शेड्यूल जर केलं तर तुमची पांढरी मुळी अगदी महिना किंवा 1.5 महिन्यांपर्यंत चालते. परत तुम्हाला लगेच दुसरं ह्युमिक ऍसिड सोडण्याची गरज पडणार नाही. शेतकरी बंधूंनो, कोणत्याही कंपनीचा प्रतिनिधी तुम्हाला अशा पद्धतीची माहिती कधीच देणार नाही.
दर 15 दिवसाला हफा गोल्ड सोडा किंवा दर 20 दिवसाला हफा गोल्ड सोडा हे आम्ही अजिबात सांगत नाही. परंतु तुम्ही जर ह्या पद्धतीने शेड्यूल केलं तर तुम्हाला निश्चितच एकदा सोडलेला डोस कमीत कमी महिना ते 1.5 महिना त्याचा रिझल्ट चालेल, ह्याच्यामध्ये कसलीही शंका नाही. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर निश्चित मला कॉल करा आणि ह्या पद्धतीने शेड्यूल करा. धन्यवाद.